मनपा निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटतंय की ह्यावेळेला शिंदेंना मागे टाकता येईल तुम्हाला, जर दोन भाऊ एकत्र आले आणि एकत्रितरित्या तुम्ही निवडणुकींना सामोरे जाताय तर? का नाही टाकता येणार? अहो, शिंदेंचा पक्ष हा शिंदेंचा नाही आहे, तुम्ही गैरसमजत आहात. तो पक्ष बाळासाहेबांचा आहे, तो मतदार बाळासाहेबांचा आहे. शिंदे हे नाव आहे. आणि निवडणूक जशी जवळ येईल ना, तुम्हाला कळेल या सगळ्या गोष्टी. अहो, ठाण्याची परिस्थिती जी वरून तुम्हाला दिसते तशी नाही आहे. तुम्ही नगरसेवकांना 5 करोड रुपये दिलेत, 10 करोड रुपये दिलेत, त्यांनी काय मतदार वळणार नाही आहे. त्या नगरसेवकांबद्दल राग तयार होतो लोकांच्या मनामध्ये की माझ्या नगरसेवकांनी पैसे घेतलेत आणि पक्ष बदलला आहे. सो तो तुम्हाला निवडणुकीलाच दिसेल. आत्तापर्यंत जेव्हापासून शिंदेंचं गट वेगळा झाला आहे तेव्हापासून ते एकही निवडणूक नाही लढलेत. ते जे लढलेत ते भाजपाच्या खांद्यावर निवडणूक लढलेत. तोच माझा प्रश्न होता की विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांनी ठाण्यामध्ये पक्ष म्हणून चांगली कामगिरी त्यांची दाखवलेली आहे. असं असताना ह्यावेळी काउंटर तुम्ही कसा कराल? हे बघा, शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, 5-5 पक्ष एकत्र घेऊन तुम्ही लढताय हो. आणि आम्ही एकटे लढतोय. म्हणजे तुम्हाला 1,05,000 जणांना मिळून मतं मिळाली हे मोठं आहे की मी एकटा लढून मला 45,000 मतं मिळाली आहेत. आता मी एकत्र लढल्याच्या नंतर काय होईल त्याचा अंदाज यांना निवडणुकीनंतर येईल. त्यांना पण उभाटाचा मतदार आहेच आमच्याकडे. आणि आम्ही एकत्र मिळून लढल्याच्या नंतर हे काही पैशाने विकत घेतलं जाईल अशी काही ठाण्याची परिस्थिती किंवा महाराष्ट्राची परिस्थिती यावेळेला नसेल. कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर मागच्या 1 वर्षात जे काही घडतंय ते, त्याचा राग आणि बाळासाहेबांचा फोडलेला पक्ष, या 2 गोष्टींचा लोकांच्या मनावर प्रचंड चीड आहे. आणि त्यातून मला असं वाटतं की सगळी मराठी लोक ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब यांच्यासोबत राहतील.